आर.एस.एसच्या इव्हेंटमध्ये भाईजानची एंट्री. आर.एस.एसचा विचार बदलतोय का? गेल्या वर्षी दसऱ्याला संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणून प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत एका भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देशभरातून विविध क्षेत्रातील 900 जणांना बोलावण्यात आलं होतं. कार्यक्रमाला सुभाष घई, अश्विनी भावे, हेमा मालिनी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते. मात्र या सगळ्यांमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाईजान म्हणजे सलमान खान कार्यक्रमाची हायलाईट ठरला. यावेळी मोहन भागवत म्हणाले की भारतातला प्रत्येक जण हा हिंदू आहे. हिंदू हे एका विशिष्ट समुदायाचं नाव नाही, ते एक विशेषण आहे. हे विशेषण भारतातल्या लोकांसाठी वापरलं जातं, म्हणून धर्मनिरपेक्ष ही संकल्पना चुकीची आहे. त्यापेक्षा पंथनिरपेक्ष असं म्हटलं पाहिजे. या विधानावरून मोठी चर्चा सुरू आहे. पण कट्टर हिंदुत्ववादी संघाच्या कार्यक्रमातील सलमानची एंट्री काहींना पटलेली नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, सलमानची एंट्री म्हणजे संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का? फक्त सलमान खान या नटालाच व्यासपीठावर आमंत्रण होतं की संघ शाखांमध्ये यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का? हे जर मोहन भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. कारण ज्या पद्धतीने हिंदू मुस्लिम असा द्वेष आणि सूड भावनेचा प्रसार गेल्या काही काळापासून केला जात आहे, त्यामध्ये संघही सामील आहे, असं विधान राऊतांनी केलं आहे. ही उपस्थिती पाहून प्रश्न पडतोय, संघाची भूमिका शिथिल झाली आहे का? हिंदू राष्ट्राचा प्रचार करणारा संघ आता सर्वसमावेशक झाला आहे का? की सलमानची एंट्री फक्त कार्यक्रमाची हाईप वाढवण्यासाठी होती? तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करा. आणि राजकारण सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी प्युअर राजकारणला फॉलो करा.